महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळा या आश्रमशाळेमध्ये पाहू शकता 1791 जागांसाठीची शिक्षक पद भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर ही पद भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, त्याचबरोबर ही जाहिरात कुणाकडून घेतली जाऊ शकते, कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते या संदर्भातली माहिती ही प्राप्त झाली आहे। आणि या प्राप्त माहितीनुसार शिक्षकांच्या ज्या 1791 पदांची भरती प्रक्रिया आहे ही बाह्य स्रोताद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी याची माहिती दिली आहे। तर यानुसार पाहू शकता आदिवासी विकास विभागाच्या खात्याच्या अखत्यारीत असलेली आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची पदे जी आहेत यामुळे यंदा पाहू शकता 1791 पदे ही बाह्य स्रोत यंत्रणेद्वारे भरली जातील अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। यामध्ये नागपुरातील प्रेस क्लबमध्ये शुक्रवारी आयोजित जी पत्रकार परिषद होती त्यामध्ये ते बोलत होते। विदर्भातील आदिवासी आश्रमशाळांच्या शुक्रवारी हा पहिला दिवस होता। एका शाळेत पाहू शकता ते स्वतः हजर होते आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजर होते। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यंदा शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही आणि प्रत्येक शाळेत एका पालकाची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये पाहू शकता पालकांमार्फत शाळेतील दैनंदिन माहिती जाणून व अडचणी समजून त्या सोडवल्या जातील। प्रत्येक आश्रमशाळेत एक ANM परिचारिका सुद्धा नियुक्त केली असून ती विद्यार्थ्यांची काळजी घेईल आणि याशिवाय शिक्षकांची पदे बाह्य स्रोताद्वारे माध्यमातून भरण्यात येतील असं त्यांनी सांगितलं होतं। तर यामध्ये पाहू शकता शिक्षकांच्या निवासाची जे गैरसोय आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे। आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची पाहू शकता आश्रमशाळेतच राहायला हवे, परंतु राज्यातील काही आदिवासी आश्रमशाळेत शिक्षकांच्या राहण्याची सोय नाही, त्यामुळे शिक्षक जवळच कुठेतरी राहतात। परंतु पाहू शकता लवकरच जी राहण्याची सोय आहे ही आश्रमशाळेत राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात प्राधान्य दिले जाईल असं त्यांनी म्हटलं आहे। या पद्धतीने पाहू शकता ही राज्यभरातील जे सगळे जे आहेत यामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे, किती शाळा आहेत या संदर्भात सुद्धा माहिती जाहीर करण्यात आली आहे। आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहातील पायाभूत सुविधा यामध्ये 100 आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्रांची तरतूद ही करण्यात आली आहे। त्याचबरोबर पाहू शकता या नवीन तरतुदी जी आहेत आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ज्या आश्रमशाळा आहेत यांच्यासाठी करण्यात आली आहे आणि लवकरच रिक्त पदांचा आकृतिबंध जाहीर करून त्याला मंजुरी मिळून यानंतर 1791 जागांसाठीची रिक्त पद भरती आहे ही बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे भरली जातील आणि या संदर्भात आउटसोर्सिंगद्वारे लवकरच जाहिरात जी आहे हे दिली जाईल। या संदर्भातली महत्त्वाची अपडेट लवकरच येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।